लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपले स्वागत। बाबांची शाळा हा चित्रपट एका अत्यंत वेगळ्या कथानकावर आधारलेला आहे। नीला सत्यनारायण यांची कथा असून आर विराज यांचं दिग्दर्शन आहे। या चित्रपटामध्ये एका वेगळ्या सामाजिक विषयावर फोकस टाकण्यात आलेला आहे। गुन्हेगार शिक्षा भोगत असताना त्याच्या कुटुंबियावर समाजामध्ये जो काही परिणाम होतो किंवा समाज त्या कुटुंबाला वेगळ्या अर्थाने कसं बहिष्कृत करते याभोवती हे कथानक साकारलेलं आहे। ते करताना अनपेक्षितपणे ज्यांच्या हातून गुन्हे झाले त्यांच्या कुटुंबाची कशी वाहतात होते हे जसं येतं तर इतरही काही गुन्हेगारांचं दर्शन घडतं। ही कथा जेलरच्या आणि एका गुन्हेगाराच्या नातेसंबंधातून आकाराला येते। चित्रपटाचा आशय अतिशय वेगळा आहे, सुन्न करायला लावणारा असा हा विषय आहे। या प्रकारचं कथानक चित्रपटातून येणं अत्यंत गरजेचं होतं। त्याची जी गरज आहे ती येथे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार यांनी पूर्ण केलेली आहे। जेलरची भूमिका सयाजी शिंदे यांनी निग्रहाने साकारली आहे। त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ऐश्वर्या नारकर आहे, तर गुन्हेगाराच्या भूमिकेमध्ये शशांक शेंडे आहेत आणि इतरही काही आहेत। काही प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आल्याने चित्रपटाला एक प्रकारचा वेगळा लुक आलेला आहे, एक विश्वसनीयता प्राप्त झालेली आहे। चित्रपट पाहत असताना आपण त्यात विलक्षण गुंतून जातो, हे या चित्रपटाचं सगळ्यात मोठं यश आहे। चित्रपटामध्ये गीतसंगीतालाही वाव आहे। विषय वेगळा असल्याने अशा प्रकारच्या चित्रपटाचं स्वागत होणं गरजेचं आहे। हा चित्रपट पाहताना चित्रपती व्ही शांताराम यांच्या दो आंखें 12 हात या चित्रपटाची वेगळ्या अर्थाने आठवण येईल। ती आठवण येणे हे ह्या चित्रपटाच्या पथ्यावर पडणारे आहे। या चित्रपटाला 3.5 स्टार।